अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने बजावला मतदानाचा हक्क। अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने आज सकाळी आकुर्डी येथील ज्ञानप्रबोधिनी मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला। सोनाली कुलकर्णीने रांगेत उभं राहून सकाळी मतदानाचा हक्क बजावला। यावेळी होणारी विधानसभा निवडणूक ही संभ्रमित करणारी आहे। खूप सारे राजकीय पक्ष आणि त्यांचे उमेदवार आहेत, त्यामुळे तुम्ही तुमच्या घरच्यांशी चर्चा करून योग्य उमेदवाराला नक्की मतदान करा, असं आवाहन सोनाली कुलकर्णीने केलं। नाही, मी इतक्या पहाटे पहिल्यांदा आले आणि पुण्यात जरा थंडी जाणवायला लागली। तुम्ही सगळे सुद्धा स्वेटर आणि जॅकेट कोट्स वगैरे घेऊन आता एकतर इतक्या पहाटे येण्याची माझी पहिलीच वेळ आहे, पण मला बघून आश्चर्य आणि सुखद धक्का बसलेला आहे की इतक्या पहाटे सुद्धा नागरिक उठून आलेले आहेत। ज्येष्ठ नागरिक असतील आणि काही तरुण पिढीची पण लोक मला दिसत आहेत। तर हे चांगलं चिन्ह आहे की पहाटे उठून लोक मतदानासाठी येतात। खरं तर मला असं वाटलं होतं की आपण पहाटे आलो की आपल्याला गर्दी मिळणार नाही, पटकन आपण काम करून आपलं मतदान देऊन पुढे जाऊ शकू, पण मोठ्या संख्येने अगदी या दिवसाची सुरुवात अतिशय सकारात्मक होताना दिसते। त्यामुळे आशा आहे की दिवसभर ही जी गर्दी आहे ही ती वाढत जावी आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रत्येकाने वेळात वेळ काढून येऊन इथे आपलं सोनाली, तुम्ही नेहमी म्हणताय की मतदान करणार असेल त्यांनाच हक्क आहे प्रश्न विचारण्याचा, काय नेमकं आव्हान करायला? नाही, नेहमी सारखंच आहे की आपण सरकारला जाब तेव्हाच विचारू शकतो जेव्हा आपण सरकारप्रती आपलं कर्तव्य बजावतो। त्यामुळे प्रत्येकाने या आणि मतदान नक्की करा, विचार करून मतदान करा। मला माहिती आहे की यंदा अत्यंत अवघड अशी निवड आहे, परिस्थिती थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे, पण त्यातही चर्चा करा घरच्यांची, सुजाण नागरिकांची आणि विचारपूर्वक येऊन आपलं मतदान नक्की करा। सोनाली, काय सांगाल, काय अपेक्षेने यावेळेस मतदान केलंय? गोंधळ प्रत्येकाच्या मनात आहे, त्यामुळे जरा सगळेच संभ्रमित आहेत काय परिस्थिती होणार आहे। पण पक्ष कोणताही असो, विचारधारा कोणतीही असो, आपल्या विकास कामासाठी, आपल्या नागरिकांसाठी जे प्रामाणिकपणे काम करतात त्यांनी इथून पुढे येऊन सत्ता हातात घ्यावी आणि शक्यतो आमच्या अपेक्षांवरती पुरे उतरा। धन्यवाद।